नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आल्याच्या नंतर अनेक वेळा वर्षानुवर्ष परस्परांच्या विरोधामध्ये राजकीय दृष्ट्या आपण जे काय लढलेला असतो त्याच्यातून तो राजकीय संघर्ष झालेला असतो, तो व्यक्तिगत आहे। मी डंगरजी व्यक्तिगत कोणाचं नुकसान आयुष्यात केलं नाही, व्यक्तिगत नाही कधी केलं। राजकारणामध्ये जे काही करावं लागतं ते करण्यासाठी भूमिका ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने घ्यावी लागत असेल, पण आज आपल्याला देश अधिक पुढे न्यायचा आहे। मोदी साहेबांचं नेतृत्व 100% आहे। देशामध्ये मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे सांगण्यासाठी कुठल्याही पंडिताच्या राजकीय पंडिताची आवश्यकता नाही। त्यावेळेला एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपण किती त्या ठिकाणी बळ मिळवतो आहोत याची निर्णायक पैकी लढाई आहे। मला विश्वास आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 तारखेला होईल। 2 टप्प्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 100% जागा, ज्या 2 टप्प्यामध्ये निवडणुका महाराष्ट्रात झाल्यात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि परभणीची जागा, इथल्या 100% जागा महायुतीच्या पदरामध्ये पडणारच आहेत असा विश्वास सुद्धा मी आज या ठिकाणी सांगतो। कळतं लोकांचा रोग काय, लोकांच्या मनामध्ये मोदी साहेबांनी तळागाळामध्ये रुजवलेल्या योजनांच्या बाबतीमध्ये प्रेम आहे। थेटपणाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये भारत सरकारचे, 6,000 रुपये राज्य सरकारचे, जे आज एकनाथरावच्या सरकारने त्या ठिकाणी दिले 12,000 रुपये मिळतील। व्यक्तिगत लाभार्थींच्या महिलांच्यासाठी नमो नारी शक्ती अभियान त्या ठिकाणी आणलं गेलं। महिलांच्यासाठी 50 लाख रुपयाची कर्ज मर्यादा करताना 35% त्याच्यात सबसिडी आहे आणि कधीतरी 35% सबसिडी रविशर जमा होणार नाही। ज्या दिवशी कर्जाचे 50 लाख जमा होतील त्या दिवशी त्यांच्या खात्यात 17.5 लाख भारत सरकारची सबसिडीची रक्कम जमा होऊन ते 50 लाखाचं कर्ज पहिल्याच दिवशी 32.5 लाखाच्या वरती ही योजना मोदी साहेबांच्या सरकारने, ज्याला जीवनचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात, हर घर नल से जल, घराघरामध्ये नळाच्या द्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखली गेली। मला आठवत आहे भारत निर्माणची योजना होती, राष्ट्रीय पेयजलच्या योजना होत्या, पण गावामधल्या स्टँड पोस्टच्याद्वारे होत्या। पहिल्यांदा निर्णय घेतला स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर की माझ्या ग्रामीण भागामध्ये काबाड कष्ट करणारे शेतकरी आहेत, तिच्या घरामध्ये नळाच्या द्वारे पाणी गेलं पाहिजे। ही क्रांतिकारी योजना मोदी साहेबांच्या सरकारने आणली, राज्य सरकारने त्याच्यामध्ये हिस्सा दिला आणि आज आपल्या सगळ्यांच्याकडे प्रगतीपथावरती विकासाची कामं सुरू असलेली पाहायला मिळतात। माझं सार्वजनिक काम 40 वर्ष आहे। गीते साहेबांनी 30 वर्षामध्ये काम दाखवावं, 30 वर्षात मंत्रिपदाच्या 10 वर्षामध्ये काम दाखवावं। गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला प्रसंग आला, कोरोना आला असेल, महापूर आला असेल, गणपती व्यवसाय अडचणीत आला असेल, निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाने रायगड जिल्हा बेजार झाला असेल, महाडच्या महापुराने महाडचं जीवन उद्ध्वस्त झालं असेल, त्यावेळेला आम्ही मंडळी त्या ठिकाणी उपलब्ध होतो। इथे असलेले सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा आपापल्या मतदारसंघामध्ये जागरूकतेने काम करत होते। अनंत गीतेनं प्रश्न विचारला पत्रकारांनी की गीते साहेब आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात, तर रवी शेठ ते छद्मी हसतात, म्हणजे लोकांच्या संकटाला छद्मीपणाने हास्य देत ते त्या ठिकाणी उत्तर देतात। आणि दुसरं दुर्दैव वाटतं, अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस, स्वतःला आयुष्यभर पुरोगामी म्हणणारे जयंत पाटील पाठीमागे असं हात लावून ते पण हसतात। दुर्दैव आहे। लोकांच्या संवेदनाबद्दल तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही स्पष्टपणाने त्या ठिकाणी दाखवून दिलं। ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये डोळ्यामध्ये अश्रू राहतात ते अश्रू जनतेचे नाहीत, ते आपले आहेत असं समजून लोकांची सेवा करण्याचं काम करावं लागतं। ते प्रमाणित करण्याची बांधिलकी असणारे सर्व सहकारी आज व्यासपीठावरती आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, RPI आणि अन्य घटक पक्ष एका विचाराच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेलो आहोत। मला आनंद आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण सर्वांनी मतदान करा आणि विशेष करून जाणीवपूर्वक संविधान आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत देशाच्या एकात्मतेला तडे देण्याचा प्रयत्न जो का तथाकथित इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिला जातो आहे, ही लढाई केवळ सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढा पुरता सीमित नाही। ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे। ही लढाई NDA विरुद्ध इंडिया आघाडी आहे। ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीची आहे। नसलेला चेहरा कोणी आघाडी नाही उमेदवार जाहीर करू शकत। ज्या दिवशी ते जाहीर करतील माझं आव्हान आहे त्यांना, आज त्यांनी जाहीर करावं, उद्या त्या 27 शकलं त्या आघाडीची पडलेलं आपल्याला पाहायला मिळतील। कारण इतकं निर्णायक पैचं नेतृत्व कोणाचं नावाने ते सांगू शकत नाही। अशा या संक्रमणाच्या कालावधीमध्ये
संभ्रम निर्माण कालावधीमध्ये आपल्या सर्वांची भक्कमपणाने साथ मिळावी. मी आपल्याला आश्वस्त करतो की मी आज घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार जरी असलो तरी महायुतीचा खासदार म्हणून पुढच्या कालावधीमध्ये त्याच तत्परतेने माझ्याकडनं आपल्याला सेवा दिली जाईल एवढा शब्द देतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी मानतो. आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.